हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात तरस सदृश्य प्राण्याचा हैदोस। हातकणंगले तालुक्यातील रुई या गावात तरस सदृश्य प्राण्याकडून शेळ्यांच्या कळपांवर हल्ला करून 15 ते 20 शेळ्यांना मारण्यात आल्याची घटना 3-4 दिवसांपूर्वी घडली होती। त्यानंतर वन विभागाचे अधिकारी रुई या गावात 2 दिवस ठाण मांडून आहेत। ठिकठिकाणी सापळेही लावण्यात आले आहेत। ड्रोनच्या सहाय्याने या भागाची पाहणी सुद्धा करण्यात आली होती, परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देत या तरस सदृश्य प्राण्याकडून पुन्हा एकदा रुई गावातील धनगर मळा या ठिकाणी शेळ्यांच्या कळपांवर हल्ला करण्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे या भागातील मेंढपाळ आणि शेतकरी यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या सर्वसामान्य मेंढपाळ आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। केके न्यूज साठी सुलतान नदाब। भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी निर्भेळ आणि सकस चवीचं गोकुळ लई भारी। गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने। गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची।